चॅनलवाल्याचा मी सन्मान करतो म्हणजे काय ठेवायला लागले का? तुम्ही एक एक घ्या देतो ना मी नाही म्हणतो का? असं काय कामाचं उपोषण करते तुम्हाला बातम्या पुढे उपोषण करते हे नाही म्हणलं याला काय अर्थ आहे? बोलणार असल्याचं दिसतंय. काय झालं की शिंदे समितीला पाठवून दिलं मात्र सरकारचा प्रतिनिधी आला नाही, तर ही एक थोडीशी टीकात्मक बाब आहे. देवेंद्र फडणवीसला द्वेष येते आज 2 खून केले आमचे अटॅक आलाय जे आमचं एक पोरग आहे त्याला खूनच केला म्हणते आणि देवेंद्र फडणवीस केला खून पुण्याला एक अटॅक आला त्याला किती माणसं मारायचं काय माहिती तो खूनच म्हणते त्याला आज एक बलिदान गेला सुट्टी नाही देणार सुट्टी देणार नाही देवेंद्र फडणवीसला म्हणा तो हातातले थोडे दिवस राहिला बघ तू माझ्या शब्दात देणार ठेव थोडे पण हे पुन्हा पुन्हा तुम्हाला खेळवणं सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो मराठाचा अपमान आहे मराठ्याला छेडलं जातं इथलं पाणी देत नाहीत पोलिसच गाड्या अडवतात आणि ट्रॅफिक जाम झाली तुम्ही मैदान द्या ना कसं काय जाम होईल देवेंद्र फडणवीसच्या हातात परवानगी असून देत नाही एक दिवसात देतो काय खेळतो का तो आम्ही सांग जीवासंग रोज जीव चाललेत आमचे मराठा आरक्षणासाठी एक वाढ द्यायला मजा घेतो का रे साला? त्यांचा प्रतिसाद काय इकडे ठेव रे चला बंद करावर तुमचं मला नाही बोला तुमचं एका पद्धत एक उपोषण करते अरे तुम्ही एक तुम्ही घ्या ना मग का बोखंडी बसून घेता का काय चुकीचं आहे? शिंदे समिती तुम्हाला हैदराबाद गॅजेट असेल नाही बोलायचं जाऊ दे तुम्ही बंद करा बरं हे विनाकारण काय त्रास आहे उपोषण करताना एक घेतलं द्यायला तयार आहे तुम्हाला बातम्याच पाहिजे प्लीज डॉक्टर ऐका ना जाण्यापेक्षा मी करतो 2 मिनिटं थांबा बेटा थांब सगळ्यांनी करा टोटल लोकांनी करा 2 मिनिटं करा तुम्ही दोघं जणांच्या भांडणामध्ये सभा होते सगळे हे ताई थांब हे ताई तुला पण बोलणार आहेत 5 मिनिटं मनोज जरांगे पाटील पुन्हा आपल्याशी बोलतायत. पाटील शिंदे समिती आली तुम्ही त्यांच्याकडे काही 6-7 मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल कुणबी आणि मराठा दूषित करू नका असं पुन्हा एकदा मनोज जरांगे यावेळेला म्हणतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे मराठ्यांचं मन जिंकण्याची आणि राज्य अस्थिर जर झालं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असं जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.